नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज एक खूप वेगळा विषय घेऊन आलो मी तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी आणि तो म्हणजे रामायणाचे समाजशास्त्र. मित्रांनो, यामधून माझे दोन हेतू आहेत. एक म्हणजे आपल्या सर्वांना चिरपरिचित असलेलं रामायण याच्या मार्फत समाजशास्त्र ह्या विषयाची तुम्हाला ओळख करून देणं आणि दुसरा आपल्या सर्वांना चिरपरिचित असलेलं त्याच रामायणाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टिकोन त्याची चर्चा करणं. पण तत्पूर्वी सुरुवातीलाच एक गोष्ट मी मेन्शन करू इच्छितो, ते म्हणजे या दोन हेतूशिवाय माझा कुठलाही इतर हेतू नाहीये, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाहीये. तेव्हा याकडे अतिशय एक बौद्धिक स्वरूपामध्ये पहा आणि याच्याबद्दल मला नक्की तुमच्या ज्या कॉमेंट्स आहेत त्या कळवा. मित्रांनो, रामायण याकडे पाहत असताना तर निश्चितपणे वाल्मिकी यांनी लिहिलेलं रामायण हे मूळ मानलं जातं. त्याच्यानंतर मात्र इतर त्याचे अनेक संस्करण येत गेले आणि त्यामध्ये कालोघामध्ये बरेच बदल होत गेले. पण इथे आपण जी चर्चा करणार आहोत ती मूळ वाल्मिकी रामायण याच्या संदर्भात करणार आहोत आणि त्याच्या साह्याने समाज आणि समाजाचं परिवर्तन हे पाहणार आहोत. मित्रांनो, असं म्हटलं जातं की कुठल्याही प्रकारचं साहित्य हा त्या समाजाचा आरसा असतो आणि इथेही तेच आहे. पाहूया. क्रमांक 1 ते म्हणजे कुटुंब. मित्रांनो, समाजशास्त्रामध्ये कुटुंब हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो अभ्यासाचा. आणि जर रामायणामध्ये आपण पाहिलं तर राजा दशरथ आहेत, मा कैकेयी आहेत किंवा कौशल्य आहेत आणि त्याबरोबर इथे त्यांची भावंड किंवा त्या ठिकाणी मुलं आहेत. मित्रांनो, या माध्यमातून कुटुंब व्यवस्था ही त्या काळात कशी होती, आज कशी आहे याचं तुलनात्मक अध्ययन करणं आपल्याला सहज सोपं जातं. मग ते कुटुंब असेल, कुटुंबातले वेगवेगळे घटक असतील. कुटुंबासंदर्भातच दुसरा मुद्दा सांगायचा म्हटलं तर इथे तुम्हाला एक राजा आणि 4 पत्नी किंवा 3 पत्नी त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. सॉरी. आणि यामध्ये आपल्याला पॉलिगॅमी, ज्याला बहुपत्नीत्व असं म्हटलं जातं, ती प्रथा पाहायला मिळते. त्याच वेळेस याच्या अगदी उलट आहेत बघा श्रीराम. त्यांचं मात्र त्या ठिकाणी एकपतित्व आणि एकपत्नीत्व या दोघांचं एकमेकांसोबत ह्या नातं जे आहे तर ते सुद्धा एक आदर्श मानलं जातं. आता इथे मुद्दा असा आहे की समाजशास्त्र काय करतं तर समाजामध्ये बहुपतित्व प्रथा, बहुपत्नीत्व प्रथा, एकपतित्व प्रथा किंवा एकपत्नीत्व प्रथा ह्या कशा असतात, का असतात, या पाठीमागचा शोध घेण्याचं काम हे समाजशास्त्र करत राहतं. क्रमांक 2 ते म्हणजे शिक्षण व्यवस्था. आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण हे गुरु वशिष्ठ यांच्याकडे शिक्षण घेण्यासाठी जातात आणि त्याचबरोबर इतर ऋषी सुद्धा, जसं भारद्वाज ऋषी, हे सुद्धा राम आणि लक्ष्मण यांना त्या ठिकाणी बरेचसे वरदान, बरेचसे शस्त्र देत असतात. या माध्यमातून आपल्याला त्या काळातल्या गुरुकुल शिक्षण पद्धतीचा अभ्यास निश्चितपणे करायला मिळतो आणि हे समजतं की कितीही मोठा त्या ठिकाणी व्यक्ती असला तरी गुरुच्या समोर मात्र त्याला नतमस्तक व्हावं लागतं. आणि त्याचबरोबर या शिक्षण व्यवस्थेचं एकूण स्वरूप आपल्याला जे आजच्या या वर्ग व्यवस्थेमध्ये आहे तेच त्या काळामध्ये पाहायला मिळतं आणि ही परंपरा हजारो वर्षानंतर ही टिकून आहे. पण त्याच शिक्षण पद्धतीमध्ये आज आपण तुलना केली तर अनेक प्रकारचे बदल झालेले आहेत. त्याचं स्वरूप कमर्शियल बनत गेलेलं आहे, तेही आपल्याला या ठिकाणी अतिशय उठून दिसायला लागतं. क्रमांक 3 तो म्हणजे सीता, मनस्वनी सीता. मित्रांनो, आपल्याला सीता जी खरं तर रामचरित मानस आणि त्यानंतरच्या रामायणामध्ये अत्यंत हळवी आणि त्याचबरोबर थोडीशी करुणामय असं तिचं वर्णन चित्रण जे केलंय ते वाल्मिकी रामायणामध्ये नाहीये. वाल्मिकी रामायणामध्ये सीता जी आहे ती अत्यंत मनस्विनी आहे, म्हणजे तिच्या मनासारखं वागणारी, तेवढीच शूर, तेवढीच हुशार, तेवढीच त्या वेगवेगळ्या शास्त्रामध्ये पारंगत असणारी. अमिश यांनी त्यांच्या या सीता या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. पण त्याचबरोबर मित्रांनो, असं म्हटलं जातं की रामायण जे आहे ते खरं तर स्त्रिया आणि पुरुष यांच्या दरम्यानचा तो स्ट्रगल आहे. एकमेकावरती विजय प्राप्त करण्याचा नव्हे तर एकमेकांचे स्वतःची स्थानं किंवा ते स्थान आहे समाजामधलं ते सिद्ध करण्यासाठीचं ते स्ट्रगल होतं. जसं की फॉर एक्झाम्पल आपण बघू शकता पुढे या ठिकाणी सीता ही मुळात त्या प्रकृतीशी, जी निसर्ग आपण ज्याला म्हणतो त्या निसर्गाशी एकरूप असलेली व्यक्तिरेखा वाल्मिकी रामायणामध्ये रेखाटलेली आहे. म्हणजे बघा, सीतेचा जन्म जो आहे तो आपल्याला नांगरताना पृथ्वीच्या पोटातून दाखवला गेलाय. त्याचबरोबर सीतेचं सबंध आयुष्य हे सुरुवातीला वनवासाच्या माध्यमातून, नंतर पुन्हा लव आणि कुश यांच्या सोबत वनवासातच गेलेला आहे किंवा त्या अरण्यात गेलेला आहे.
आणि म्हणून सीता ही नेहमीच त्या अरण्याशी, त्या पृथ्वीशी आणि त्या प्रकृतीशी एक रूप असलेली दाखवली गेलेली आहे. भारतामध्ये निसर्गाबाबत, पर्यावरणाबाबत जनमानसाचा जो काही दृष्टिकोन आहे तो आपल्याला यामधून पाहायला मिळतो. दोघांचं जे समाज जीवन आहे आणि निसर्ग जीवन आहे ते किती अभिन्न होतं हे सुद्धा आपल्याला याच्यातून पाहायला मिळतं. पण त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला काही व्यक्तिरेखा पाहायला मिळतील. जसं की पहा, इथे सीता आहेत, लव आणि कुशला त्या ठिकाणी त्या प्रशिक्षण देत आहेत, मार्गदर्शन करतायत. माता कैकेयी आहेत, या ठिकाणी माता मंदोदरी आहेत आणि या ठिकाणी शूर्पणखा आहेत. ह्या सगळ्या स्त्रिया ज्या आहेत त्या स्त्रिया यांचे कॅरेक्टर्स या काळामध्ये वाल्मिकी ऋषींनी किती भारदस्तपणे आणि किती ज्वलंत स्वरूपामध्ये रेखाटलेली आहेत. कुठेही ती त्या ठिकाणी अशी भयभीत झालेली किंवा कुठेही ती त्या ठिकाणी थोडीशी अशी शोषित अशा प्रकारची नाही आहेत. तर स्वतःच्या हक्काबद्दल लढणाऱ्या, न्याय काय अन्याय काय याच्याबद्दल त्या ठिकाणी स्वतःची समज बाळगणाऱ्या अत्यंत सक्षम स्त्रिया त्या ठिकाणी त्यांनी रेखाटलेल्या आहेत. हे सुद्धा आपल्याला रामायणातून कळतं आणि जे बोलतोय ते समाजशास्त्रच आहे. बर, पुढे बघूया. शबरी माता. आदिवासी समुदाय हा खरं तर भारतामध्ये अनार्य आणि आर्य, राम हे त्या ठिकाणी आर्यांचं प्रतिनिधित्व करतात. पण शबरी माता असतील किंवा वानर सम्राट त्यामध्ये सुग्रीव असतील किंवा त्याचबरोबर हनुमानजी असतील, हे सगळे अनार्य या स्वरूपाच्या या समुदायाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतात. आणि म्हणून मित्रांनो, इथे जर बघितलं आपण तर मूळ वाल्मिकी रामायणामध्ये शबरी मातेने बोरं खाऊन त्या ठिकाणी रामाला ते दिलेत असं काही वर्णन नाहीये. पण शबरी मातेने त्या ठिकाणी रामाचं स्वागत केलंय, रामांनी त्या ठिकाणी त्यांना अत्यंत अगत्याने त्यांची विचारपूस केलेली आहे. हे सगळं त्यात आहे आणि ह्यातून हे जाणवतं, दिसतं की नाही, त्या काळातला समाज जो होता तो किती लिबरल होता, किती उदारमतवादी होता, जो वाल्मिकींनी त्यांच्या रामायणामध्ये रेखाटलेला आहे. बर, पुढे बघूयात. जाती व्यवस्था. आपल्याला एक प्रसंग माहिती आहे, जेव्हा श्रीराम हे वनवासाला निघून जातात तेव्हा जात असताना पहिल्यांदा त्यांना दिसतात तेव्हा भेटतात ते म्हणजे निषाद राज. आणि याचं सुद्धा वर्णन त्या ठिकाणी वाल्मिकींनी खूप सुंदर केलेलं आहे. आणि प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी निषाद राज यांचं त्या ठिकाणी आदरातिथ्य स्वीकारलं. त्यांच्यासोबत ते तिथे चर्चा करतायत, विनिमय करतायत आणि अत्यंत समानतेने त्यांच्यासोबत ते आपला प्रवास सुरू करतात. यातून हे दिसतं की त्या काळात जातीव्यवस्था होती, पण त्याचं स्वरूप जे होतं ते फार ताठर नव्हतं. आणि हे जे मी बोलतोय पुन्हा ते समाजशास्त्र आहे. बरं, त्याच वेळेस बजरंग बली. एका चित्रामध्ये तुम्हाला बजरंग बली आणि श्रीराम हे एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. दुसऱ्या ठिकाणी मात्र बजरंग बली हे श्रीराम यांच्या पायाशी चरणी विलीन आहेत. मित्रांनो, ही काय आहे? ही समानता आहे का असमानता आहे? हा समाजशास्त्राचा नेहमीच खूप 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 जवळचा टॉपिक राहिलेला आहे. आणि म्हणूनच समानता की असमानता, आता हे खरं तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर ते मित्रत्वाचं नातं आहे, एकाच बरोबर ते असमानतेचंही नातं आहे. पण याचा निर्णय जो आहे तो जनमानसाने केव्हाच घेऊन टाकलाय, त्याबद्दल मी काही कॉमेंट करणार नाहीये. पण मला फक्त तुम्हाला सांगायचंय, समानता की असमानता तेच आहे समाजशास्त्र. बर, रामराज्य. आणि त्याच रामराज्याच्या आधारावरती महात्मा गांधीजींनी ज्याचं व्हिज्युअलायझेशन केलं होतं ते म्हणजे ग्राम स्वराज्य. मित्रांनो, आजही आपण आपले नेते, आपले अनेक बुद्धिवंत, अगदी रवींद्रनाथ टागोर यांनी सुद्धा त्यांच्या अनेक कवितांमधून रामराज्याच्या संदर्भात आजचा समाज का नाही बनू शकत अशा प्रकारची विचारणा केलेली आहे. आणि यातून आपल्याला हे समजतं की कुठल्याही प्रकारचा समाज हा भारतातला, पण कुठल्याही प्रकारचा समाज हा नेहमीच ह्या रामराज्याला कसं काही आपण आज अवतरू शकतो याबद्दल प्रयत्न करत राहतो. मित्रांनो, ही रामराज्याची, ग्रामस्वराज्याची संकल्पना आपल्या पंचायत राज व्यवस्थेचा आधार आहे असं म्हणल्यास वावगं ठरणार नाही. मात्र त्याच वेळेस रामायण हे राजकारण व समाज यांचा सुद्धा खूप जवळचं नातं दर्शवणारा घटक आहे. मित्रांनो, अगदी ते दशरथ आणि कैकेयी यांच्या दरम्यानचा संवाद असेल किंवा जे सीतेचं स्वयंवर असेल किंवा होणारी युद्ध असतील किंवा बाली आणि सुग्रीव यांचं युद्ध असेल किंवा रामायण मधला शेवटचा प्रसंग राम आणि रावण यांच्या दरम्यानचा तो प्रसंग असेल, युद्ध असेल, हे सगळं आपल्याला त्या काळातल्या राजकीय व्यवस्थेचं खूप 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 सुंदर असं वर्णन त्या ठिकाणी करत असतो. आणि म्हणूनच आपल्याला समाजशास्त्रामध्ये जेव्हा समाजाचा अभ्यास करतो तेव्हा याला विसरून चालत नाही. आणि हे आपल्याला रामायणाच्या माध्यमातून दिसतं. मित्रांनो, आय होप की तुम्हाला ह्या सर्व बाबी समजल्या असतील की समाजशास्त्र हे दुसरं तिसरं काही नाही, जे आपण जगतोय, जो आपला समाज आहे
त्याचबद्दलचं अत्यंत सखोल परंतु वैज्ञानिक दृष्टिकोनातून कुठल्याही भावना मनात न ठेवता रॅशनल पर्स्पेक्टिव्हने केलेला अभ्यास म्हणजे समाजशास्त्र आहे. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.